नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4थी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास। या व्हिडिओमध्ये आपण 125 महत्त्वाचे बुलेट पॉइंट्स पाहणार आहोत। इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा व महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यांसाठी उपयुक्त व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास। शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ मध्ययुग। शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। कल्याणकारी राजे शिवाजी महाराज, उत्तरेचा मुघल सम्राट अकबर, विजयनगरचा कृष्णदेवराय। शिवरायांनी स्थापना केली स्वराज्याची। स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचे राज्य। महाराष्ट्राचा बराचसा भाग वाटून घेणारे कोण? विजापूरचा आदिलशहा, अहिल्यानगरचा निजामशहा। महाराष्ट्रातील संत श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा। महाराष्ट्रातील महिला संत संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवूरकर। श्री चक्रधर स्वामी मूळचे गुजरातमधील एक राजपुत्र। श्री चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला पंथ महानुभाव पंथ। श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह लीळा चरित्र। संत नामदेवांचे गाव नरसी। भागवत धर्माचा प्रसार संत नामदेव। हिंदी भाषेत पदे लिहिणारे संत नामदेव। संत नामदेवांची हिंदी पदे समावेश असलेला ग्रंथ शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब। संत ज्ञानेश्वरांचे गाव आपेगाव। संत ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावे निवृत्तीनाथ, सोपानदेव, बहीण मुक्ताबाई। मानवता धर्माचा संदेश देणारे संत नामदेव। संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव मुक्ताबाई। संत ज्ञानेश्वर समाधीस्थळ आळंदी, पुणे। संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी, ज्यालाच भावार्थ दीपिका असे म्हणतात। संत एकनाथांचे गाव पैठण। संत एकनाथांचे साहित्य अभंग, ओव्या, भारुडे। संत तुकारामांचे जन्मस्थळ देहू, पुणे। संत तुकारामांची साहित्य रचना अभंग गाथा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ही अभंग रचना कोणाची? संत तुकाराम। जय जय रघुवीर समर्थ घोषणा दिली समर्थ रामदास। समर्थ रामदासांचे गाव मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठी जांब। समर्थ रामदासांची शिकवण बलोपासनेचे महत्त्व। हनुमानाची मंदिरे उभारणारे समर्थ रामदास। सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, हा संदेश कोणी दिला? समर्थ रामदास। दासबोध मनाचे श्लोक ग्रंथ लिहिणारे समर्थ रामदास। लक्षात ठेवा, कर्तबगार मराठा सरदार सिंदखेडचे जाधव, पलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले। देवगिरीच्या यादवांचे वंशज कोण? सिंदखेडचे जाधव। सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई। शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई। विजापूरचा आदिलशहा, अहिल्यानगरचा निजामशहा। घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला? मालोजी राजे भोसले। बाबाजी भोसलेंची मुले मालोजी व विठोजी। निजामशहाचा वजीर मलिक अंबर। निजामशहाची राजधानी दौलताबाद। मालोजी भोसल्यांच्या पत्नीचे नाव उमाबाई। उमाबाईंचे घराणे फलटणचे निंबाळकर। मालोजी भोसल्यांची मुले शहाजी व शरीफजी। मालोजी राजांना निजामाने दिलेली जहागिरीची शहरे
पुणे व सुपे, नवी निजामशाही, गोदावरी ते नीरा दरम्यानचा प्रदेश. इंदापूर लढ्यात कोण मारले गेले होते? मालोजी भोसले. शहाजीराजांच्या पत्नीचे नाव? जिजाबाई. अहमदनगर भातवडी लढाईत मारले गेलेले? शरीफजी. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? सरलष्कर. शेती सुधारणा व सारा वसुली क्षेत्रातील मोलाचे कार्य? दादाजी कोंडदेव आणि मलिक अंबर. वजीर मलिक अंबरचा मुलगा? फत्तेखान. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार? विजयराज. पुणे जहागिरीची व्यवस्था पाहणारे व कोंढाण्याचे सुभेदार? दादोजी कोंडदेव. मावळात राहणारे लोक? मावळे. मावळ खोऱ्यातील देशमुख मंडळी? झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल. रावणाचा वध करणारे? श्रीरामचंद्र. दुष्ट कंसाला ठार करणारे? श्रीकृष्ण. शिवराय बंगळूरहून पुण्याला आले त्यावेळचे मातब्बर मंडळी? साम्राज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, मानकोजी दहा तोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोबंत डबीर. शिवरायांच्या पत्नीचे नाव? सईबाई. सईबाईंचे घराणे? फलटणचे नाईक निंबाळकर. रायरेश्वर देवालय पुण्याच्या नैऋत्येस. स्वराज्याची शपथ घेतलेले मंदिर? रायरेश्वर. स्वराज्य स्थापनेचा संकेत? राजमुद्रा. राजमुद्रेची भाषा? संस्कृत. शिवरायांच्या राजमुद्रेवरील मजकूर? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. शिवरायांकडे जहागिरी असणारी ठिकाणे? पुणे, सुपे, चाकण व इंदापूर. तोरणा प्रचंडगड पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर कानद खोऱ्यात. शिवरायांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? तोरणा. तोरणा किल्ल्यावरील माची? झुंजार माची, बुधला माची. तोरणा किल्ल्यावरील चौकीवर पहारे बसविणारे? येसाजी कंक. तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? प्रचंडगड. तोरणा किल्ल्यावर नेमलेले अधिकारी? मराठा किल्लेदार, ब्राह्मण, सबनीस, प्रभू, कारखानीस. शिवरायांनी कोणत्या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले? राजगड. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर शिवरायांचे मेहुणे. आदिलशहाने जावळीच्या मोऱ्यांना किताब दिला? चंद्रराव. शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेला किल्ला? प्रतापगड. जावळीच्या विजयाचे महत्त्व? या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. यशवंतरावांचे सैन्य शिवरायांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. अफजल खान कोणत्या प्रांताचा सुभेदार होता? वाई. शिवरायांचा अंगरक्षक? जिवा महाला. कृष्णाजी भास्कर अफजल खानाचा वकील. पंताजी गोपीनाथ शिवरायांचा वकील. अफजल खानाचा अंगरक्षक? सय्यद बंडा. पन्हाळा किल्ल्याला वेढा देणारा? सिद्दी जोहर. घोडखिंड लढविणारा स्वामिनिष्ठ मावळा? बाजीप्रभू देशपांडे. घोडखिंडीचे नामकरण? पावनखिंड. दिल्लीचा मुघल बादशहा? औरंगजेब. औरंगजेबाचा मामा? शाहिस्ता खान. पुरंदरचा किल्लेदार? मुरारबाजी देशपांडे. कोंढाण्याचा किल्लेदार? उदयभान. चाकणचा किल्लेदार? फिरंगोजी नरसाळा. लाल महालात कोणी मुक्काम केला? शाहिस्ता खान. शाहिस्ता खानाची बोटे छाटली 5 एप्रिल 1663. सुरतेवर छापा टाकणारे? छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीराजांचे निधन 1664. पुरंदरला वेढा कोणी दिला? दिलेर खान. पुरंदरचा तह 1665.
पुरंदर तहातील अटी, 23 किल्ले, 4 लक्ष होनाचा मुलूक देणे, शिवरायांनी दिल्लीत बादशहाची भेट घेणे, शिवरायांची आग्र्याहून सुटका 1666, तानाजी मालुसरेंचे गाव महाड उमरठे, तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी, तानाजीचा मुलगा रायबा, कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड, शेलार मामा तानाजी मालुसरेंचा मामा, कोंढाणा जिंकला 1670, स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला किल्ला रायगड, गागाभट्टांचे घराणे मूळ पैठण, शिवरायांचा राज्याभिषेक झालेला किल्ला रायगड, शिवरायांचा राज्याभिषेक 1674, शिवाजीराजे शककर्ते राजे झाले 1674, जिजाऊ मासाहेबांचा मृत्यू 17 जून 1674, कुतुबशहा गोवळकोंडा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा कोण होता? अबुल हसन, व्यंकोजीची पत्नी दीपाबाई, शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680, किल्ल्याचे प्रकार कोणते? वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग, कोणत्या दुर्गाला जंजिरा म्हणत? जलदुर्गाला, जलदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रसिद्ध आरमारी योद्धे दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे, शिवरायांकडे एकूण किती किल्ले होते? 300, गड किल्ले बांधणारे तज्ञ हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, आज्ञापत्र ग्रंथ लिहिणारे रामचंद्रपंत अमात्य, किल्ल्यावरील अधिकारी किल्लेदार, सबनीस, कारखानीस, किल्लेदाराचे म्हणजेच हवालदाराचे काम किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे, सबनीस, कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे. सबनीसाचे काम गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे, पत्रव्यवहार सांभाळणे. कारखानीसाचे काम गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे. गडावरील जमा खर्चाचा हिशोब कोण ठेवत असे? सबनीस. गडावर राहणारे लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे, कारखानीस. किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे, किल्लेदार, हवालदार. युद्धनौकांचा समूह, आरमार. सिंधुदुर्ग किल्ला मालवण, कुर्टे बेटावर. गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. अनुक्रमांक प्रधानाचे नाव, पद आणि काम. 1. मोरो त्रिंबक पिंगळे. पद प्रधान, काम राज्यकारभार चालवणे, म्हणजेच मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार, अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. हंबीरराव मोहिते, सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वर पंडितराव, पंडितराव, धर्माची कामे पाहणे. निराजीरावजी, न्यायाधीश, न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो, सचिव, सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस, मंत्री, पत्रव्यवहार सांभाळणे. रामचंद्र त्रिंबक डबीर, सुमंत, परराज्यांशी संबंध ठेवणे. किल्ले व त्यांची टोपण नावे. विशाळगड, खेळणा. प्रचंडगड, तोरणा. राजगड, मुरुंबदेव. सिंहगड, कोंढाणा. रायगड, रायरी. प्रतापगड, भोरप्या डोंगर. शिवरायांनी सावित्री हा किताब दिला कर्नाटकातील बेलवडी येथील शूर महिला मल्लम्मा देसाई. शिवरायांनी स्वधर्मात घेतले बजाजी नाईक निंबाळकर, नेतोजी पालकर. दक्षिण दिग्विजयावेळी जिंकून घेतलेला किल्ला जिंजी, सध्याच्या तामिळनाडू राज्यात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर